हाय हॅलो नमस्कार. कमळी या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा भाग हा खूपच छान होणार आहे. आजच्या भागामध्ये आता कमळी अन्नपूर्णाच्या घरी बाहेर आलेली असते आणि का तिच्याशी बोलत असते. आपलं लग्न ठरलं आहे असं ती सांगत असते आणि तेवढ्यातच मात्र आता कमळीला मात्र अन्नपूर्णा आजी आवाज देते. आता काय असं म्हणत आता कमळी आतमध्ये निघून जाते आणि का लगेच म्हणते की ही आजी पण मध्येच पचका करते. त्यानंतर आता कमळी आतमध्ये आल्यानंतर अन्नपूर्णा आजी तिला विचारते की अगं तू गावाला जाणार होतीस, काय झालं बरं? त्यावर आता कमळी म्हणते खरं तर मी जाणार होते, परंतु ऋषी सर म्हणाले अहो थोड्या दिवसात इंटर कॉलेजमध्ये आता ही वादविवाद स्पर्धा आहे, मग त्यासाठी प्रॅक्टिस तर करावीच लागेल आणि थोड्या दिवसांनी मात्र एक्झाम झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता असे आता ऋषी सर म्हणाले. त्यामुळे आता ऋषी सरांचं ऐकावं तर लागेल. त्यानंतर मात्र कमळी ही आजोबांची विचारपूस करते. त्यांचं बरं आहे ना, त्यांना जास्त तर काही लागलं नाही ना? त्यावर तर खुश होते. अन्नपूर्णा आजी म्हणते नाही तुझीच कृपा आहे असं म्हणून कमळीचं कौतुकसुद्धा करते. अगदी ऐनवेळा तू अगदी धावत गेली आणि त्यांना तू वाचवलं. त्यानंतर मात्र आता लगेचच कमळी काय विचार हो आजी, अनिकाचं लग्न ठरले आहे का? त्यावर आता अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं काय बोलतेस, अनिकाचं लग्न आणि कोण म्हटलं तुला? तर आता कमळी मनात विचार करते की म्हणजे मुद्दाम अनिका मला चिडवण्यासाठी बोलत असेल, ती तर वेडीच आहे असे मनात म्हणत असतानाही अन्नपूर्णा आजी विचारते की अगं कमळी काय कसला विचार करतेस आणि असं कोण म्हटलं तुला? त्यावर तर कमळी म्हणते की नाही आहो, माझ्याच ऐकण्यामध्ये काहीतरी घोळ झाला असेल. आणि चला बरं आजोबा, आता मात्र मी मस्त तुमच्या पायाची मालिश करून देते, चला ना. तुम्हाला हे सर्व आजोबा आता मान डोलवत. त्यावर अन्नपूर्णा आजी म्हणते की हो चालेल, परंतु हे बघ अगोदर बस कॉफी वगैरे घे आणि त्यानंतर मात्र तू त्यांची मालिश कर. त्यानंतर आता इकडे नयनतारा मात्र आपल्या रूममध्ये बसलेली असते. तिला घडलेला कामिनीने जे काही मिठाई वगैरे घेऊन आलेली तो व्हिडिओ तिने प्राजक्ताच्या बाबतीत जो व्हिडिओ दाखवला, कारण ऋषी आणि अनिका या दोघींचे लग्न लावून देण्याचे जे काही आट तिने धरलेलं आहे, आता मात्र हे सर्व काही नयनताराला आठवते. नयनतारा खूप डिस्टर्ब असते आणि तेवढ्यात मात्र आता तिथे सरू ही मॅडमसाठी सूप घेऊन येते आणि घ्या सूप घ्या असं म्हणत तर नयनतारा लगेच नको असं म्हणते. त्यावर लगेच आता सरू म्हणते की अहो मॅडम कशा पायी तुम्ही नाही म्हणता आहोत, गरम गरम सूप आहे, त्यानंतर आता तुम्हाला बरं वाटेल. त्यावर आता नयनतारा पुन्हा म्हणते की साधनाताई खरंच मला नको आहे आणि नयनतारा तिला ते सूप तिथे ठेवायला सांगते. साधना म्हणते की हे बघ लवकरात लवकर पिऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि हे बघा मॅडम, तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं असं आता सरू म्हणत असते. आणि मला माहिती आहे की तुम्ही आता तुमच्या लेकरांचा विचार करत असतात आणि खरंच सांगते. आणि तेवढं आता नयनतारा म्हणते की एक मिनिट, मगाशी जेव्हा त्या मॅडम आल्या होत्या तेव्हा मात्र तुम्ही कुठे होतात? तर आता सरू म्हणत असते तेव्हा तर मी माझ्या रूममध्ये होते, कारण माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी जरा खोलीमध्ये होते आणि त्यांना चहापाणी देता आलं नाही, त्याबद्दल खरंच सॉरी बरं का. त्यावर आता नयनतारा म्हणते की बरं ठीक आहे, काही नाही, हरकत नाही. आणि हे बघा तुम्ही बोलताना एकदम बरोबर आहे, कारण माझ्या प्राजूचं खूप टेन्शन आलेलं आहे, तिची खूप काळजी वाटते. तेव्हा आता सरू म्हणते की हो मॅडम बरोबर आहे, तुमचं काळजी तर वाटणारच. तेव्हा आपलं लेकरू टेन्शनमध्ये असतं आणि तेव्हा आपलं लेकरू हे संकटात असतं, तेव्हा पडलं आणि धडपडत असतं तेव्हा मात्र आपणच त्यांना अगदी सांभाळून घ्यायचं असतं. आईची माया तरी वेगळीच असते आणि आईची काळजी तशीच असते, आईची मायासुद्धा तशीच असते. कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा आता त्यातून हे बाहेर काढलंच आपल्या लेकराला निसर्गानेच. मात्र आईच्या मायेला हिंमत आणि ताकद दिलेली आहे आणि चिमणेचं घ्या मात्र आता आपल्या स्वतःच्या जीवावर अगदी उठून ती आपल्या पिल्लांना वाचवायला जाते. मग आईचं तर वेगळंच असतं. तर माणसं आहोत आणि आपल्याला जीव वाचवायसाठी मात्र आपण संपूर्ण जगाशी अगदी लढून जातो की नाही. तेव्हा मात्र हे ऐकून आता नयनतारा म्हणते की हो साधनाताई, तुमचं अगदी खरंच बरोबर आहे. आई मात्र आपल्या मुलांसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते आणि वेळ पडली तर कोणताही निर्णयही ती घेऊ शकते आणि निर्णय हा बरोबर आहे की चूक आहे हेच मात्र आपल्याला नाही कळत. त्यावर आता सरू म्हणते की हे बघा, मला तर असं वाटतं की आपण आपल्या लेकरांसाठी घेतलेला निर्णय कितीही जरी कठीण असला तरी तो निर्णय योग्य असतो, त्यात म्हणजे आपल्या लेकरांचं सुख समावलेलं असतं. तर सर्व जे काही बोलत असते तर नयनतारा
त्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते की खरंच यात जे काही मनात म्हणतात त्यात ते अगदी खरंच आहे. आता शांतपणे मला अगदी या सगळ्यांचा विचार करावा लागेल. आणि तेवढ्यात मात्र आता साहेबा त्याला जे काही काम सांगितलं होतं ते सांगण्यासाठी नयनताराच्या रूमकडे येतो. दरवाजा अगदी वाजवतो. तेव्हा आता नयनतारा साधनाताई म्हणते की हे बघा मी सूप घेईन, आता तुम्ही तर आता सर्व ठीक आहे असं म्हणून साधनाताई बाहेर निघून जातात. त्यानंतर आता इकडे कमळी आणि निंगी मात्र बसलेले असतात. कमळीला मात्र आता खूप असं वाईट वाटलेलं असतं. तेव्हा आता निंगी म्हणते की कमळे हे बघ अगं काय झालं आणि तू अशी का उदास बसलेली आहेस. तर कमळे म्हणते की अगं काही नाही. त्यावर निंगी म्हणत असते की अगं हे बघ डोळ्यातलं पाणी लपवता येतं परंतु चेहऱ्यावरचं मात्र तुझी जी काही उदासी आहे तर ती मला कळतच नाही का. अगं तुला माहिती आहे आणि आबाची खूप आठवण येते, त्यांना भेटायला जायचं होतं परंतु तुला भेटता जाता येणार नाही त्यामुळे तू नाराज आहेस. तर आणि तेवढ्यातच तिथे बंड्या येतो. बंड्या आता हे दोघींचं बोलणं ऐकतो. तेव्हा मात्र आता लगेचच कमळी म्हणते की खरंच मला आई आणि आबाची खूपच आठवण येते, त्यामुळे हे बघ आई मला माफ कर, मी तुझ्या स्पर्धा झाल्यावर नक्की तुम्हाला भेटायला येईल. आईचं हाताचं जेवण, आईच्या हाताचा मार, मला सगळं काही अगदी आठवत आहे. आईच्या जी काही आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी माझ्या चेहऱ्यांसमोर येतात. आणि तेवढ्यात तिथे बंड्या येतो. बंड्या मात्र कमळीला समजावतो की हे बघ तुला गावाकडे जायचं नाही मिळालं म्हणून तू इतकी उदास राहू नको, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तेव्हा आता कमळी म्हणते की हो ना तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून तर मी इकडे ठीक आहे, नाही तर एकटीच माझं मुंबईत काय झालं असतं माहिती नाही. आणि हे बघा स्पर्धा झाल्यानंतर मी लगेच आई आणि आबांना भेटायला जाणार आहे, ते पण नक्की. आणि बंड्याला मात्र हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. आता कमळी त्याला विचारते की बंड्या आणि तू मला आई आणि आबांना भेटण्यासाठी घेऊन जाशील का. तेव्हा आता बंड्या म्हणतो की हो नक्कीच नेणार. आता बंड्याचे डोळे भरून येतात कारण त्याला आता कमळीशी खोटं बोलावं लागतं. निंगी लगेच आता कमळीला घट्ट मिठी मारते, मात्र आपल्या मनात म्हणतो की जेव्हा आता कमळी हे सर्व कळेल तेव्हा मात्र काय होईल. आता मात्र आपण कमळीला सांगितलं नाही, तिला अंधारात ठेवलं की खरंच खूप मोठी चूक आपण केलेली आहे. त्यानंतर आता इकडे साहेबा नयनताराकडे येतो. नयनताराला साहेबाला विचारतो त्या चरणची कुंडली काढली का. त्यावर लगेचच साहेबा म्हणत असतो हे बघा मॅडम मी त्या नयन चरणची कुंडली काढून आलो आहे. होतं ते एकदम बरोबर आहे कारण तो अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकणारा एक विद्यार्थी आहे. अनिका आहे ना, त्या अनिकाचा तो मित्र आहे. मागे जे ड्रग्सचं प्रकरण झालं होतं तेव्हा कॉलेजने मात्र त्याला अगदी कॉलेजमधून काढून टाकलेलं आहे आणि त्या कोणत्याही कॉलेजमध्ये आता त्याला ॲडमिशन मिळत नाही. दिवसभर गाडीवरून इकडे तिकडे फिरण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही दुसरा उद्योग नाही. त्यावर मात्र आता हे सर्व नयनतारा मात्र मनात विचार करते की चरण आणि तो सुद्धा अनिकाचा मित्र आहे, हे सर्व आणि तो अनिकासाठी करतो की काय, त्याबद्दल मात्र अनिकाला काही माहिती असेल का असं ती विचार करत असते. त्यानंतर आता साहेबा पुन्हा नयनताराला विचारतो की हे बघा मॅडम मला तुमची काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला हे सर्व विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर आता नयनतारा म्हणते की काही नाही आणि मी आता ते हँडल करू शकते. त्यावर आता साहेबा म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर मात्र नयनतारा साहेबाला म्हणते की हे बघ साहेबा काही झालं तरी तुम्हाला कॉल करते परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण जर आपण आपलं जे बोलणं झालं आहे ते कोणाला सांगायचं नाही, लक्षात राहील ना. त्यावर तर साहेबा म्हणत असतो की हो मॅडम नक्कीच आणि हे सर्व कोणाला सांगणार नाही. तेव्हा आता साहेबा हा अगदी नयनताराकडे बघत मनात विचार करतो की नेमकं मॅडमचं काही सुरू आहे, त्याला सुद्धा डाऊट येतो. आता साहेबा तिथून निघून जातो. तर नयनतारा मनात विचार करते म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे तर तो त्या चरणने काढलेला असेल आणि हे सर्व मात्र अनिकाला तर माहितीच असेल का, सर्व प्लॅन करून गेलेला आहे असं मला वाटतंय. आता मात्र हा संशय नयनताराचा तो अगदी खरा असतो आणि तेवढ्यातच नयनताराला एक कॉल येतो आणि तो कॉल मात्र कामिनीचा असतो. आता मात्र कामिनीचा कॉल बघून नयनताराला घाबरत सुटतं आणि घाबरत मात्र ती कॉल उचलते. आता मात्र अनिका तिथे असते आणि फोन स्पीकरवर असतो. कामिनी तिच्या तिकडून विचारते की काय ग, काय कशी आहे, झोपली होतीस की काय, पण जेवलीस की नाही का, आज टेन्शन न उपास धरला आहेस. तर नयनताराला खूप राग येतो. नयनतारा रागानेच म्हणते की काय काम आहे ते सांगा, बाकीचं वायफड बडबड करू नका. त्यावर आता कामिनी म्हणते की हो डायरेक्ट मी मुद्द्यातच हात घालते. हे बघ ऋषी आणि अनिका आणि ऋषी या दोघांच्या साखरपुड्याची आता जी काही गोष्टी तर ती ऋषीच्या कानावर तू घातलीस का. आता मात्र नयनतारा अगदी दणक्यात उत्तर दिलेलं असतं. ती मुळात म्हणजे ती म्हणतो पटलेली नाही आणि सतीश काय कधीही याला होकार देणार नाही. कामिनी सुद्धा आता तिथेच असते, जोरात हसायला सुरुवात करते. कामिनी मात्र हसत असते की अगं बाई खरंच नयनतारा, अगं तू किती विनोदी आहेस गो,
मला इतकं हसायला येत आहे, काय सांगू मी तुला. बरं जाऊ दे, आता मी माझं हसू दाबून ठेवते. आता मुद्द्याशी बोलते. हे जे काही आहे कोणाला मान्य आहे की किंवा नाही, मला काही देणं घेणं नाही. कारण आता घरातली सगळ्यांना मान्य करायला लावणारी अगं तूच आहेस ना नयनतारा. आणि शेवटी तू हे सर्व करणार आहेस, कारण हे लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय माझं तुझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही नयनतारा मॅडम. तेव्हा आता लगेच नयनतारा म्हणते की हे बघा, जे काही झालं, तुम्ही मला ब्लॅकमेल करता, तर मी अन्नपूर्णा आणि राजन या दोघांना येऊन सांगितलं तर काय होईल, मला किती कॉमेडी होईल ते बघून मात्र मी हसेल. हे ऐकून कामिनी म्हणते की अगो हे बघ, आता तर मी खूप घाबरले होते, परंतु आता मात्र तू जे काही बोलत आहेस, तू म्हणत आहेस की मी राजन आणि अन्नपूर्णा यांना भेटायला येईन आणि त्यांना सर्व काही सांगेल. आणि हे बघ, भेटायला यायचं तरी म्हटलं तर तुला येण्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच. आणि समजा फोनवर मात्र तू आता हे सांगायला गेलीस तर कामिनी 1-2 मिनिट तर तुला लागतीलच, परंतु ही गोष्ट व्हायरल करण्यासाठी मला 2-3 सेकंद अगदी पुरेसे आहेत गो. आता मात्र हे ऐकून नयनतारा म्हणते की तुम्ही असं करू शकता का? अहो प्राजूच्या वयाची तुमची नात आहे, मग प्राजू तरी विचार करा. निदान अगदी एका स्त्रीचा. आता कामिनी तिला बोलू देत नाही आणि म्हणते की हे बघ, तुझं जे काही भाषण आहे तर ते बंद कर. जे काही मी तुला सांगत आहे ते अगदी शांतपणे ऐकून घे आणि त्याचा विचार कर, कोणाला पटव किंवा न पटव, परंतु हे लग्न मात्र होणारच आहे. मनावर दगड ठेवून आता तुला हे सर्व मान्य करावंच लागेल. आणि जर हे सर्व झालं नाही तर काय होईल तुला चांगलंच माहिती असेल. आता लगेचच हे ऐकून नयनताराला खूप मोठा धक्का बसतो, परंतु अनिका आणि रागिनी त्या मात्र टाळ्या वाजवत त्यांना इतका आनंद झालेला असतो. आता मात्र नयनताराला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होत असते. ती खूप टेन्शनमध्ये येते. त्यानंतर आता इकडे ऋषी रूममध्ये असतो आणि तो विचार करत असतो. आता मात्र ऋषीला तेवढ्यातच बंड्याचा कॉल येतो. आता ऋषी कॉल उचलतो आणि बंड्या बोलत असतो. म्हणत असतो झालं विचारतो. बंड्या म्हणतो की हे बघा ऋषी भाऊ, आपण असं करायला नको होतं, तरी चुकते. तेव्हा आता ऋषी विचारतो की बंड्या, अरे काय झालं, तू कशाबद्दल बोलत आहेस? बंड्या म्हणतो की आबा गेल्याची बातमी आपण कमळीपासून जी काही लपवली ती खरंच आपण खूप मोठी चूक करतोय. आणि हे बघा, ती तिच्या घरची खूप आठवण करून केव्हापासून आता कमळी रडत आहे. तिला सगळ्यांची आईबाबांची आठवण येते. आपण एक काम करू, खरंच मी कमळीची अवस्था पाहिली, ती रडते, काही गरज नाही. आता नयनतारा त्या ऋषीला भेटायला येतो. चुकीचं पाऊल कधीही नाही. मात्र ती यायला सगळं काही करू कसं सांगू, कारण त्यांना कामिनीने मात्र तुझं लग्न त्या अनिकाशी ठरवलेलं आहे आणि त्यासाठी ती मला ब्लॅकमेल करते. आता हे सगळं काही विचार करत असताना ऋषी तिला पुन्हा विचारतो की आई, अगं काय झालं, तू कसला विचार करतेस, तुला काही बोलायचं होतं का? आणि मला एक सांग, तू मला माफ केलंस का? त्यानंतर आता नयनतारा म्हणते की हे बघ ऋषी, अरे मी तुझ्यावर रागवलेलं नाही, पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे, परंतु हे बघ ऋषी, मी फक्त बघायला आले होते की आराम तर करतोस ना. नयनतारा जे काही सांगायला होते ते नाही सांगत असते आणि आराम कर असं बोलून निघून जात असते. आता ऋषी विचार पडतो की ओळखतो की आई असं सहज इकडे येणार नाही, त्याला नक्कीच काहीतरी विचारायचं होतं. त्यानंतर आता सकाळ होते आणि ऋषी मात्र फ्रेश होऊन तयार होतो आणि विचार करतो असतो की आता जर कमळीच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा असेल तर मात्र मी नक्की काय करू. मात्र आता साधना मावशी ऋषीसाठी कॉफी घेऊन येतात आणि त्यातच जास्त खोकला येत असतो. ऋषी विचारतो की काय झालं साधना मावशी, आहो तुम्हाला खोकलताय, बरं वाटत नाही का तुम्हाला? तेव्हा साधना म्हणते हे बघा, आज सकाळपासून जास्तच खोकला येतो. त्यावर आता ऋषी विचारतो की डॉक्टरांकडे जायचं का? आता साधना मावशी नाही असं म्हणतात. काढा घेतला आहे, मला बरं वाटेल. ऋषी म्हणतो की बरं ठीक आहे, नाही वाटलं तर मला सांगा, आता विचारत असतो. तर आता साधना मावशीचं लक्ष जातं आणि ती विचारते की काय झालं ऋषी दादा? चेहरा पाडून बसला. म्हणतो की बरं ठीक आहे, काही सांगण्यासारखं नसेल तर राहू द्या, आता सरू मावशी जायला निघते. परंतु लगेचच आता ऋषी म्हणतो की एक माझी मैत्रीण आहे, खूप कष्टाळू आणि हुशार आहे, अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक फायटर आहे. तेव्हा साधना मावशी असं म्हणतात की फायटर? आता ऋषी म्हणतो की हो, आयुष्यामध्ये कितीही अडचण आली तरी सुद्धा लढण्यासाठी ती तयारच असते, म्हणून ती फायटर आहे. हे ऐकून साधना मावशी खुश होतात. बरं असं म्हणतात. त्यानंतर आता ऋषी सांगतो की तिला तिच्या घरच्यांची खूपच आठवण येत असते. बरंच काही दिवस झाले ती तिच्या घरच्यांपासून लांब आहे. शिक्षणासाठी ती शहरात आली आहे आणि कित्येक दिवस झाले तिने तिच्या घरच्यांना आवाज सुद्धा ऐकलेला नाही, त्यामुळे ती जरा मिस करत आहे. खरंच त्यांना सुद्धा तिची आठवण येत असेल. आता हे सर्व ऐकून साधना मावशी म्हणतात की खरं आहे, घरच्यांपासून लांब असेल तर असं होणारच. त्यावर आता साधना मावशी ऋषीला म्हणते की दादा, तुम्ही असं करता का? करत ना, तिच्या घरच्यांशी मात्र तिची भेट घडवून आणा.
ऋषी म्हणतो की तेच तर नाही करू शकत ना, अशी काही कारणं आहेत की ती आता घरी नाही जाऊ शकत, म्हणजे मीच काही गोष्टी सांगितल्या नाहीत आणि जर तिला सांगितल्या तर ती तिचं शिक्षण सगळं काही सोडून तिकडेच जाईल. तर आता मला व्हायला नको आणि तेवढ्यातच आता साधना मावशीला ठसका लागतो. मावशी म्हणत असते की एक काम करा, त्या मुलीची मात्र माझ्याशी बोलणं करून द्या, मुलीची अवस्था असेल हे म्हणून ऋषीला फोन लावायला सांगते. आता सुद्धा ऋषी मुलीबरोबर खूपच बोलवास वाटतं, त्यामुळे तुम्ही फोन करा. सरू म्हणते की बरं ठीक आहे. सरू मावशींना आता तिच्या कमळीची खूपच आठवण येते. आणि मैत्रिणीनं हा भाग इथंच संपतो. तर कामिनी हे सगळ्या फोन करून या दोघींचे लग्न ठरलं आहे. नयनतारा म्हणते की ही मी कोणाला नाही सांगू शकणार आणि जो मुलीचा बाप आहे सतीश त्यालाच मी आता हा व्हिडिओ पाठवते. म्हणून आता नयनतारा खाली येते तर मग सतीशच्या मोबाईलवर तो व्हिडिओ आलेला असतो आणि तो मेसेज वाचल्यानंतर माझा सतीश मोबाईलमध्ये घेतो आणि सतीश मात्र तो व्हिडिओ आलेला आणि तेवढं डाउनलोड करत असतो आणि तेवढ्यातच नयनतारा धावत येते आणि सतीशच्या हातातील ते मोबाईल हिसकावून घेत असते. त्यानंतर आता इकडे ऋषी फोन करतो, कमळी फोन उचलते. आता कमळी म्हणते की बोला, तर ऋषी म्हणतो की आमच्या इथे मावशी आहेत ना, त्यांना बोलायचं आहे. फोन देतो तेव्हा मात्र आता साधना मावशी हातात फोन घेतात आणि कमळी तिकडून आवाज ऐकण्यासाठी अगदी आतुर झालेली असते. आता मात्र आवाजाने कमळी ही आपल्या आईला ओळखेल का आणि साधना मावशी आपल्या कमळीचा आवाज ओळखेल का, पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मैत्रिणीनं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असाच व्हिडिओ नंतर घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.